या ठिकाणी ग्रामपंचायत पारगाव सुद्रिक कार्यालयासमोर अर्जदार श्री अशोकराव साहेब मोठे व सुहास तात्याराम मोठे व समस्त ग्रामस्थ पारगाव सुद्रिक यांच्या वतीनं या ठिकाणी पारगावमध्ये जे दत्त महाराजांचं मंदिर होतं ते काही दिवसापूर्वी पाडण्यात आलेलं होतं आणि त्या मंदिर बांधण्यासंदर्भात ग्रामपंचायत पारगाव सुद्रिक, पंचायत समिती श्रीगोंदा यांच्याकडे गेले अनेक दिवसापासून पाठपुरावा चालू आहे, परंतु कुणाकडनं याच्यावरती कसल्याही प्रकारचं समाधानकारक उत्तर मिळत नव्हतं आणि त्याच्याकरता पूर्ण गावाने एकत्र येऊन याच्यावरती निर्णय घेण्यासाठी अर्जदार व सर्व ग्रामस्थांची या ठिकाणी ग्रामपंचायत पारगाव सुद्रिक, पंचायत समिती श्रीगोंदा यांच्याकडे 3 महिन्यापासून विशेष ग्रामसभा लावावी म्हणून अर्ज केलेला होता, परंतु त्याच्यावरती कसलंही समाधानकारक उत्तर न मिळालं किंवा प्रत्येक वेळेस टोलवाटोलवीची उत्तरं मिळाल्यामुळं ग्रामस्थांनी भारतीय राज्यघटनेने दिलेला अधिकार वापरून या ठिकाणी दत्त मंदिर या विषयावरती विशेष ग्रामसभा आयोजित करावी किंवा विशेष ग्रामसभेची तारीख आम्हाला द्यावी याच्याकरता या ठिकाणी उपोषण, लाक्षणिक उपोषण या ठिकाणी केलेलं आहे आणि या ठिकाणी गावातील हजारो तरुण या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। त्या ठिकाणी जे काही दत्त महाराजांचं मंदिर होतं त्या मंदिराबरोबर ज्यांच्या कृपे आशीर्वादाने या ठिकाणी दत्त महाराजांचं मंदिर आलं ते नारायण महाराजांचं मंदिर या ठिकाणी व्हावं अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे आणि याच्याकरता गावाचा कौल घेण्याकरता गावाची विशेष ग्रामसभा बोलवावी आमची प्रमुख मागणी आहे आणि त्याच्याकरता आम्ही सर्व उपोषणकर्ते या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत। आत्ताच एक 5 मिनिटापूर्वी ग्रामपंचायतनी 20 ऑगस्ट वार मंगळवार 20 ऑगस्ट 2024 रोजी विशेष ग्रामसभा होईल असं या ठिकाणी तोंडी सांगितलेलं आहे, त्याचं अधिकृत पत्र अजून मिळालेलं नाही। 24/6 या तारखेला मी ग्रामपंचायतला अर्ज दिला की या विषयावर दत्त मंदिराच्या विषयावर विशेष ग्रामसभा लावावी, सगळ्या जनतेला सगळ्या ग्रामस्थांना एकत्र घेऊन या दत्त मंदिराचं बांधकाम व्हावा ह्याविषयी आम्ही पत्र दिलं होतं। तदनंतर आपल्या श्रीगोंद्याला गटविकास अधिकारी मॅडमकडे याचा पाठपुरावा 2 वेळेस केला, परंतु काही यश आलं नाही। तदनंतर आम्ही डायरेक्ट पत्र देऊन त्यांना 8 दिवसापूर्वी पत्र दिलं की आम्ही 13 तारखेपर्यंत जर आपण विशेष ग्रामसभा लावली नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ आणि अशोक रावसाहेब मोठे आणि सुहास तात्याराम मोठे यांच्यासह आम्ही सगळेच जण ग्रामस्थ, दत्त भक्त, नारायण महाराज भक्त, ग्रामस्थ सगळेजण एकत्र येऊन या ठिकाणी उपोषण करणार आहोत आणि त्याप्रमाणे आज सकाळपासून 9 वाजल्यापासून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत सगळे ग्रामस्थ। आता यांनी सांगितल्याप्रमाणे सरपंच साहेबांनी, सरपंच मॅडमनी या ठिकाणी येऊन आम्हाला सांगितलं की 20/8 मंगळवारी आपण विशेष ग्रामसभा घेऊ, परंतु तसं काय अधिकृत पत्र दिलेलं नाही। पत्र दिल्यानंतर, पत्र वाचल्यानंतर त्याच्यावर उपोषण सोडायचं नाही सोडायचं हा नंतरचा विषय आहे। आतापर्यंत आम्ही या ठिकाणी सर्वजण उपोषणाला बसलेलो आहोत। आज या ठिकाणी पारगाव ग्रामस्थांच्या वतीनं दत्त मंदिर आणि नारायण महाराज मंदिराच्या संदर्भात वेळोवेळी 6 महिन्यापासून पत्रव्यवहार केला असता या ठिकाणी प्रशासन आसन, ट्रस्ट आसन यांनी थोडा प्रतिसाद कमी दिला आणि त्या निमित्ताने या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी उपोषणास बसले। त्यानंतर या गावच्या सरपंच सुरेखाताई हिरवे यांनी आज 20 तारखेला ग्रामसभेचा निर्णय घेतला आणि हे उपोषण या ठिकाणी ग्रामस्थांनी थांबवलेलं आहे। या ज्या धार्मिक भावना आहेत या ट्रस्ट असतील, संबंधित या ट्रस्टचे कोणी सदस्य असतील, या धार्मिक भावनेशी खेळलेले आहेत। त्या निमित्ताने या ठिकाणी या ट्रस्टचा मी प्रथमतः जाहीर निषेध करतो आणि ग्रामपंचायतनी ग्रामस्थांना वेळोवेळी सहकार्य करावं आणि हे उपोषण सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या लेखी आश्वासनानंतर या ठिकाणी सुटणार आहे एवढं बोलतो आणि थांबतो। धन्यवाद। गेले अनेक दिवसापासून पारगावमध्ये दत्त मंदिराचं जीर्णोद्धार करण्यासंदर्भात प्रयत्न चालू आहेत आणि ते जीर्णोद्धार होत असताना पूर्वीचं मंदिर पाडून नवीन बांधायचा हा प्रस्ताव ग्रामस्थांचा, सर्व दत्त भक्तांचा होता आणि निश्चित गावाचाही त्याला सगळ्यांचा म्हणजे प्रतिसाद आहे
आणि ते करत असताना नव्याने ज्यावेळेस मंदिर बांधायचं ठरलं त्यावेळेस तिथं नारायण महाराजाचं बी मंदिर दत्त महाराजांच्या मंदिरा शेजारी व्हावी अशी सर्व ग्रामस्थांची भावना आहे। आणि अशी भावना असताना मंदिराचे विश्वस्त ट्रस्ट आहेत, त्या ट्रस्टींचं मत आहे की ते बा तिथं नको, त्याच्या बाहेर व्हावं, आमचं जे काही ट्रस्ट आहे दत्त महाराजांचं त्या हद्दीच्या बाहेर व्हावा अशी तेढ निर्माण झाली। आणि तेढ निर्माण होत 2-3 महिन्यापासून हा विषय थोडा हळूहळू करता विकोपाला गेला। आणि मग नंतर जे काही आहेत अशोकराव मोठे असतील, सुहासराव मोठे असतील, यांनी ग्रामपंचायतनी ह्याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि हा विषय तडीच लावावा अशा स्वरूपाचा अर्ज ग्रामपंचायतमध्ये आला असता ग्रामपंचायत असन गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, सर्व पुढारी मंडळी सर्व एकत्रित येऊन 1-2-3 वेळा हा विषय चर्चेतून सुटतो का हा सातत्याने प्रयत्न केला। तो प्रयत्न करत असताना ह्या सर्व गोष्टीला थोडा उशीर झाला की हा विषय जास्त इकोपाला नाही, कारण धार्मिक भावनेचा आहे, सर्वांची भावना आहे, ट्रस्टीची भावना बांधायची आहे, ग्रामस्थांचीही बांधायची आहे। फक्त थोडसा ती काही मंदिरामध्ये आतमध्ये नारायण महाराजाची मूर्ती मंदिर व्हावा असा विषय, त्याच्याशी त्यांचा थोडंसं मत विरोधात असल्यामुळं वेळ गेला। पण निश्चित हा काही प्रश्न 4 भिंतीच्या आतमध्ये सुटेना असं वाटेना, म्हणून ह्या आंदोलनकर्त्याचंही मत होतं की बा विशेष ग्रामसभा बोलवावी। आणि मग तो मध्यंतरीच्या काळात 8 दिवसापूर्वीच विषय होणारा, पण अगदी आमच्या ग्रामपंचायतचे ग्रामसेवक आजारी पडले, त्यांचं ऑपरेशन झालं, मध्यंतरी ग्रामसेवकही नव्हते। 2 दिवसापूर्वी लगड भाऊसाहेबांना मॅडमनी तर त्यांना पदभार दिला आणि तो कालच्या दरम्यान विषय आला आणि आज तो सर्वांची चर्चा करून कायदेशीर काय बाबीचा त्या समोरच्या विषय सगळे चर्चा करून हा विषय आता इथपर्यंत आलेला आहे की या 20/8 विशेष ग्रामसभा गावामध्ये सकाळी 9:30 वाजता मंगळवारी होईन असं आत्ताच त्या ग्रामपंचायतचे सरपंच सुरेखा हिरवे यांनी जाहीर केला। आणि ते लेखी स्वरूपाचं आंदोलनकर्त्यांना आता निवेदन देणार आहेत भाऊसाहेबांनी ते, आणि त्याच्यानंतर सुटल आणि ग्रामसभेमध्ये सर्व ग्रामस्थांचे जे काय मत येतील की निश्चित सर्व ग्रामस्थांचीही मत आहेत, आमची सर्व ग्रामस्थांची भावना आहे की दत्त महाराजाचंही मंदिर चांगलं व्हावा, तिथं मोठे बाबांचाही मंदिर समाधीचं सुशोभीकरण होऊन नारायण महाराजांची छोटीशी का व्हायना तिथे एक छोटं मंदिर व्हावं अशी भावना निश्चित होईल अशी प्रभू पांडुरंग चरणी मी प्रार्थना करतो आणि थांबतो। रामकृष्ण। दत्त महाराज मंदिराच्या विशेष ग्रामसभा लावा म्हणून सर्व ग्रामस्थांनी आणि दत्त भक्तांनी आणि सद्गुरू नारायण महाराजांचं बी मंदिर, त्या मंदिराच्या शेजारी दोन्ही मंदिर भव्य दिव्य असे सुंदर मंदिर व्हावेत यासाठी या सर्व ग्रामस्थांनी ग्रामसभाची लावण्याची मागणी ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य, उपसरपंच, सरपंच यांच्याकडे केली होती। तर एक 10-15 मिनिटं सर्व चर्चा होऊन त्या गावच्या सरपंच सुरेखाताई हिरवे, सरपंचपती माऊलीशेठ हिरवे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी सर्व दत्तभक्तांच्या आग्रहाखातर आणि मंदिर चांगलं हो यासाठी ही ग्रामसभा, विशेष ग्रामसभा लावण्यासाठी ग्रामपंचायतच्या सरपंचांनी आत्ताच ग्रामसभा जाहीर केलेली मंगळवार दिनांक 20/8/2024 ह्या दिवशी विशेष ग्रामसभा लावलेली आहे। आणि ही ग्रामसभा लावलेली असताना सर्वांच्या अनुमताने आणि अनुमोदाने हे मंदिर दोन्ही सुंदर असे मंदिर व्हावं आणि कसलाही वाद न होता जी ट्रस्टी असेल त्यांनी 4 पावले मागे घेतले पाहिजेत, ह्यांनी 4 पावले म्हणजे सर्व आम्ही मागे घेऊन सर्वांनी एकत्र ज्यावेळेस येते त्यावेळेस मंदिर सुंदर आणि सुशोभित होणार आहे। कारण की त्याच्यासाठी 2-4 लोकांनी खर्च करणं इतपत योग्य नाही आणि ते होऊ शकत नाही। सर्व ग्रामस्थ आणि सर्व पारगावचे भाविक भक्त जर एकत्र आले तर ते मंदिर होणार आहे। कारण की पारगावमध्ये भरपूर मंदिराची कामं झालीत, परंतु सगळे एकत्र आले तरच ते मंदिराची कामं पूर्णत्वाला गेलेले आहेत। त्यामुळे सर्वांनी 4 पावलं मागे सरून 20 तारखेची ग्रामसभा आहे ती एकदम
शांततेच्या वातावरणात पार पाडावी आणि हे मंदिर लवकरात लवकर दोन्ही मंदिरं पूर्ण व्हावत अशीच मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने परमेश्वराची प्रार्थना करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी आम्ही सकाळी 9 वाजल्यापासून उपोषणाला बसलेलो आहोत. 6 महिन्यापासून दत्त मंदिर पाडलेलं आहे, परंतु त्याचं अजून काहीच म्हणजे कधी बांधायचं काय बांधायचं. आणि मंदिरापाशी शेजारीच नारायण महाराजांचं पण मंदिर होतं. फक्त ते मंदिर लवकरात लवकर व्हावा आणि विशेष म्हणजे आपल्या सरपंच ताईंनी त्याच्यात थोडासा सहभाग घ्यावा. महिला थोडीशी धाडस असती आणि महिलाच अशी काम करू शकते, म्हणून मला वाटतं सुरेखा ताईंनी मगाशी म्हणजे फक्त बोलूनच दाखवलं की फक्त आम्ही किती तारखेत 20-8ला हे करणार आहेत, काय ग्रामसभा घेऊ म्हणून सांगितलेले. परंतु अजून काही आमच्यापर्यंत लेखी अर्ज आलेला नाही, परंतु त्या करतील आणि त्यांनी करावा. त्यांच्या मिस्टरांनी पण त्यांना सहभाग द्यावा आणि विशेष म्हणजे वाद न होता हे मंदिर व्हावा एवढं माझं सांगणं आहे.